नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत। अवकाळीचे 33 कोटी 30 लाख रुपये जमा, KYC करा, तहसीलदारांचे आवाहन। 19,000 शेतकऱ्यांची KYC अद्याप बाकी। नव्या परिपत्रकाचा पीक विमा भरपाईला फटका, जुन्या परिपत्रकानुसारच वाटपाची मागणी। धाराशिव जिल्ह्यातून विमा हप्त्यापोटी कंपनीला 639 कोटी रुपये देण्यात आले आहेत। कंपनीने अग्रिमपोटी 254 व हप्ता भरपाईपोटी 39 कोटी असे एकूण 293 कोटी रुपयांचे वाटप केले। सध्या तरी कंपनीचा फायदा 346 कोटी रुपयांचा दिसतोय। मंगळवेढ्यात शेतीला फटका, वादळाने तालुक्यात 37.30 हेक्टर पिकांचे नुकसान तर 577 घरांचे नुकसान। आजी माजी आमदारांकडून नुकसानाची पाहणी। शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना, प्रत्येक तालुक्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या। शेतकऱ्यांनी आपली तक्रार नोंदवल्यास घेतली जाणार तातडीने दखल। भुईमुग खरेदीला प्रारंभ, 5,900 रुपयांचा भाव। सेलू येथील उपबाजारपेठेत होणार दर बुधवारी लिलाव। खरेदी केंद्राबाबत उत्पादकच अनभिज्ञ, नाफेड NCCF कडून जिल्ह्यात कांदा खरेदी सुरू असल्याचा दावा। 500 क्विंटल कांदा कोणाचा खरेदी केला, शेतकऱ्यांचा सवाल। 37,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 39 कोटी रुपये जमा, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती, शेतकऱ्यांना दिलासा। 65,000 हेक्टरवर होणार सोयाबीनचा पेरा, सोयाबीनच्या पेऱ्यात 2,000 हेक्टरने वाढ तर ऊसाचे क्षेत्र 3,000 हेक्टरमध्ये घट। पेरणी अगोदर 75% विम्याची रक्कम द्या, महाविकास आघाडीच्या वतीने भूमच्या उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी। कापूस पिकांतर्गत कडधान्य पिकाची लागवड करा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे शेतकऱ्यांना आवाहन। साठा संपलेले बियाणे ब्लॅकमध्ये उपलब्ध, शेतकरी संतापले। रास्ता रोकोसह कृषी अधिकाऱ्यांना घेरण्याचा शेतकऱ्यांनी केला प्रयत्न। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनचं बटन देखील दाबा। धन्यवाद।